असं आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसवून जागेचं वाटप होईल. कुठली जागा भारतीय जनता पक्षाने लढवायची, कुठली राष्ट्रवादीने लढवायची आणि कुठली शिवसेनेने लढवायची. मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केली की राष्ट्रवादीला नांदेडची जागा सुटली पाहिजे. शेवटी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याला संधी मागण्यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे. पक्ष जो निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाला मला बाधित होणार. भाजप म्हणजे आता जे नव्याने भाजपमध्ये आलेले अमरराज निकर हे 2 टर्मचे काँग्रेसमध्ये असताना 2 टर्मचे आमदार आहेत. आता पण त्यांनी दावा केलेला आहे की नाही बा, कोण्या पक्षामधून कोणा उमेदवारी मागावी हा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा इच्छा असणं त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. पण शेवटी पक्षाने डिसिजन घ्यायचं की उमेदवारी कोणाला द्यायची. कुठल्या बेसवरती आपण राष्ट्रवादीला यायचं मागतो म्हणजे आहे का तसं गरीब की राष्ट्रवादी? बा, युतीमध्ये सरकार आहे. युतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहेत. एखाद्या पक्षाची संख्या एखाद्या ठिकाणी जास्त असेल आणि एखाद्या पक्षाची संख्या एखाद्या ठिकाणी कमी असेल तर हे चित्रसंबंध महाराष्ट्रामध्येच असेल ना. शेवटी पक्षाने निर्णय घेतला की ह्या ठिकाणी या पक्षाने निवडणूक लढवायची तर तो तिन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना मान्य करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे आणि आम्हाला असतं की राष्ट्रवादीला ही जागा मिळेल. राज्यामध्ये 16-17 जागा निवडून आता त्याच्यापैकी राष्ट्रवादी किती जागांवर दावा करेल काय नाही, हा निर्णय माझा नाही, पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. आणि शेवटी तिघजण एकत्रित बसून निर्णय घ्यायला तयार आहेत. तिघजण घेत आहेत. त्याच्यामुळे हा निर्णय देखील घेतील. परंतु मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून नांदेडमध्ये राष्ट्रवादीने जागा लढली पाहिजे याच्यासाठी मी पक्षश्रेष्ठीकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे विनंती केलेली आहे.